अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अजमेर तू जेजुरीत येऊन मला न भेटता निघालास? असं नाही द्यावा। अहो तुम्हाला भेटायचं होतं पण अजमेर तू मला भेटायला गडावर आलास, पण गडाच्या दरवाजातून तुला आत येऊ दिले नाही हे मला ठाऊक आहे, आणि म्हणूनच मी स्वतः तुला भेटायला आलो आहे। अहो तुम्ही देव व्हायचा हो, तुम्हाला समजच ठाव आहे। मी काय बोलणार तुमच्या मोर, पर तुमचं दर्शन झालं याचाच आनंद आहे बघा। जशी भक्ताला आपल्या आराध्याला भेटायची ओढ असते, तशीच त्याच्या आराध्याला आपल्या भक्ताची भेट व्हावी ही देखील इच्छा असते। अशामेळ तू माझा प्रिय भक्त आहेस, तेव्हा तुझी आणि माझी भेट होऊ न देता मी तुला कसे जाऊ देऊ? अशामेळ तू बानूला भेटलास? वय वय देवा। अशामुळे आता या क्षणी तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते कळतंय मला। तेव्हा मनात कोणताही संकोच न बाळगता जे काही आहे ते स्पष्ट बोल। देवा मग काय बोलणार तुमच्या मोर? आम्ही रानात राहणारी साधी माणसं, पण आता तुम्ही विचारताय म्हणून बोलतो बघा। देवा तुमचं बानू संग लगीन झालं नसतं तर चांगलं झालं असतं बघा। असं का म्हणतोय सजामेळ? देवा लहान तोंडी मोठा घास घेतोय, पर बानूचं दुःख मला बघवत नाही हो। देवा तुमचं लगीन झालंय हे समजच ठाव होत, माझ्या बानूला बी ठाव होत, पण मला ह्याच भ्या होत का तुमची बायको म्हाळसा देवी ह्यानं आपली सवताची सवत आणलेली चालणार नाही, त्या बानूवर रागवणार, त्यांना त्या कधी बी जवळ करणार नाहीत, आणि आता समजत तसंच होत या। अशामेळ ही परम नियती आहे। माझ्या पोरला जे दुःख होतंय त्याचं काय करावं देवा? अशामेळ
एक पिता म्हणून तुला बानूची चिंता वाटते आहे हे मी समजू शकतो, पण आज मी तुला सांगू इच्छितो की एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी म्हाळसा बानूला आपलंसं करेल. पर कधी द्यावा हे मात्र या क्षणी मी तुला नाही सांगू शकणार, पण लवकरच तो क्षण येणार आहे यावर विश्वास ठेव. निकुंभ, डोळे उघड. तुला त्या दिव्य शक्ती देण्याची वेळ आली आहे. अजामेळ, निश्चिंत हो. सर्व काही मंगलमय होणार आहे. बानू माझी पत्नी आहे, तेव्हा माझे तिच्यापरी जे दायित्व आहे ते मी पार पाडणारच. आज मी तुला आश्वस्त करतो की मी बानूला कधीही अंतर देणार नाही. बापाची काळजी होती म्हणून बोललो बघा द्यावा. मी हे विसरलो होतो की माया बानूचं लगीन तुमच्या संग झालं आहे. देवा संग, प्रत्यक्ष महादेवा संग. तुमची कृपा आहे बघा माया बानूवर. आता हे असं व्हावं त्या मग काहीतरी कारण असणारच. पण आता मला कसली बी काळजी नाही बघा. अजामेळ, हे सर्व घडण्यामागे काय प्रयोजन आहे हे लवकरच सर्वांना कळेल, आणि म्हाळसा आणि बानू देखील एकत्र येतील ह्याची खात्री बाळग. अजामेळ, निश्चिंत राहा. वय द्यावा. द्यावा, येतो आता. लई लांबचा पल्ला गाठायचा आहे. हा, शुक्राचार्य, तुम्ही दैत्यकुळाचा उद्धार करण्यासाठी ज्या कुंभकला शक्ती देत आहात तो दैत्यकुळाचा उद्धार कधीही करू शकणार नाही. अजामेळ, अजामेळ, तुला लांबचा पल्ला गाठायचा आहे, तेव्हा तुझ्या सुरक्षेसाठी हा भंडारा जवळ ठेव. शुभम भवतु. निकुंभ, मल्लासुराचा ज्येष्ठ पुत्र म्हणून
दैत्य कुळाचा उद्धार करण्यासाठी या दिव्य शक्ती मी तुला प्रदान केल्या आहेत, पण वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा सुडासाठी तू त्या दिव्य शक्तींचा वापर करणार नाही. आचार्य, आता या शक्तींचा मी कसा उपयोग करतो हे पाहाच. गडावर जाऊन आलोय म्या. तर जे काय झालं तेव्हा समज मला कळायला हवं होतं. अजून किती त्रास करून घेशील? माझ्या जीवाची काय घालमेल होती तुला कसं सांगू मी? अगं बा, चंदनपुरीहून मला भेटाया हाता आला होता, पर तो चुकून गडावर गेला. तर परत खाली आला तेव्हा कसा दिसत होता बा? मला तर असं वाटतं यार, त्यांनी हे बी सांगितलं नसल का तू होते राहतीस म्हणून. तू तर गड उतरून माघारी चालला होता. माझ्या बाला मी ओळखत नाही बा. त्याचं तोंडच पडलं होतं बघ. तुला गडाची पायरी बी चढू दिली नाही त्यांनी. पण आजच्या गडावर गेला त्यासनी कसा चालला असल? काय काय बोललं असतील बाला, घालून पाडून बोलला असत्या. आणि बानं मुकाट्यानं ऐकून घेतलं असेल माझ्यासाठी. एवढ्या आशेनं आला असेल बा का बानूला भेटल, तिचा संसार बघता येईल, तेव्हाच भेटता येईल. पर तसं काय बी नाही झालं. आजा गडावर गेला आणि त्याला देव कसं नाही भेटलं? त्यासनी भेटूच दिलं नसणार. ते तरी काय करणार? तेव्हासनी हे कळालं असतं तर त्यांनी हे समज घडूच दिलं नसतं. तेव्हांची बाची गाठभेटच झाली नसणार. म्हणजे महासाताईंनी असं नव्हतं वागायला पाहिजे. माझा किती बी अपमान केला तरी मी काही बोलले का? भांडातून एक वाईट सबूत नाही काढलं तर मला आज लई वाईट वाटलं आहे. माझा बा माझ्यासाठी काय हाय हे कोणास निबी नाही कळणार. त्याचं काळीच दुखावलं म्हणजे माझं बी काळीच दुखावलं. मला काय बी बोलल्या असत्या तरी चाललं असतं, पर बाल असं घालून पाडून बोलाय नको होतं त्यांनी. माझ्या पायी आज त्याला हे बी भोगावं लागलंय. वाड्यात आल्यावर हात बी येत नव्हता तो. गडावर एवढा अपमान झाला असेल, बावरला असेल ग त्यो. आता बी परक्यागतच वाटलं असणार त्याला. त्याला असं वाटत असेल का तो इथं थांबला आणि कोणी काही बोललं तर काय करायचं? गडावर जाताना दिसाया हवा होता. कसं ध्यान नाही गेलं आपलं? तो असाच आला आणि असाच गेला. माझ्याचं 4 घास खायला बी नाही मिळालं त्याला. आता मनात हे दुःख घेऊन माघारी गेला तो. माझ्या सुखासाठी जीवाचा आटापिटा केला त्यानं. आणि त्याला आता कळालं की त्याची बानू सुखात नाही. तू गडावर राहत नाही ह्यातच समजा कळालं बघ त्याला. म्हणजे जीवाची लय घालमेल होती अगं. असं वाटतंय का आत्ता धावत जावं, मला कडकडून भेटावं आणि सांगावं का तुझी बानू सुखात आहे. तू नग काळजी करूस, माझी काळजी करत नग दिस काढूस. बरं आता कधी भेटणार ग परत बा?
म्हाळसा, तू कधी आलीस? बाबा, कसल्या विचारात असता तुम्ही? कडेला काय सुरू आहे याचं तुम्हाला भान आहे की नाही? काय झालं म्हाळसा? गडावर यांना भेटण्यासाठी एक अतिथी येणार होते. ते कुठून येणार होते, कोण होते याचा काहीही विचार न करता मी त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली. काही कारणास्तव मी तिथे उपस्थित नसताना आईने त्यांचा घोर अपमान केला. काय सांगतेस काय? हा अक्षम्य अपराध आहे. आता देवांसमोर कोणत्या तोंडाने जायचं या गोष्टींचे पापक्षालन करण्यासाठी? पण अण्णा, ते अतिथी कोण होते हे तुम्ही विचारलं नाहीत? लतिका, ज्यांची वाट प्रत्यक्ष देव बघतात ते निश्चितच मोठे शिवभक्तच असणार. कोण होते ते? बानूचे वडील. त्यांचा अपमान करण्याचा अधिकार मायानंदांना नाही. जे घडले ते चांगले नाही. तुम्ही आईला समजावून सांगा. हे शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत. हे जर रागवले तर ते कोणालाही सहन होणार नाही. आता पतूर मी गप बसले, पर आज मी गप नाही बसणार. म्हाळसा ते माझ्याशी कशा बी वागल्या तरी मी काय बी नाही बोलले. पण माझ्या बाचा अपमान करायला नग होता त्यांनी. मी गडावर जाऊन त्यासनी विचारणार हाय का त्या असं का वागल्या. पर मग तर मोठा तंटा होईल. होऊ दे, झाला तंटा तर झाला. मला लई भ्या वाटतंय. भ्यायचं कशाला? आपलं काही चुकलं आहे का? आणि कोण चुकलं आहे हे चूक करणाऱ्याला ठाव आहे. बानू, तू नग जाऊस गडावर. देवसनी ह्यो तंटा समजला तर? त्यासनी बी हे समजायला पाहिजे का त्यांच्या माघारी माझ्या बाचा म्हणजेच माझा कसा पान उतारा केला जातोय ते. आज जे काय होईल ते एकदाच होईल. पर तोवर माझ्या जीवाची घालमेल कमी व्हायची नाही. म्हाळसा, म्हाळसा, मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं. काय? तू अक्कांबद्दल चुकीचा समज करून घेते आहेस. लतिका, हे काय बोलतेस तू? आईने आलेल्या अतिथींचा अपमान केला जो मला अजिबात आवडला नाही. आणि यात तिच्याबद्दल चुकीचा समज करण्यासारखं काय आहे? अगं, पण आलेला अतिथी कोण होता हे पाहायला नको का? आणि आलेले अतिथी हे बानूचे वडील होते. म्हणून असं वागणं योग्य दिसतं का? आणि लतिका, तू आईची बाजू मांडायची म्हणून आली आहेस? तुला जे समजायचे ते समज, पण मला असं वाटतं घडलेल्या घटनेचा तू केवळ एका बाजूने विचार करते आहेस. दुसरी बाजू मात्र तुला दिसतच नाही. अक्का असं का वागले असतील याचा विचार केलायस? म्हाळसा, बानूचे वडील आज गडावर आले. ते येण्यामागे काहीतरी हेतू असणारच ना. त्यांना बानूला यांना भेटायचं असेल म्हणून ते आले असतील. केवळ इतकंच? म्हाळसा, मला अजूनही असं वाटतं बानूचे वडील जेजुरीत येण्यामागे काहीतरी उद्देश नक्कीच असणार. विचार कर, ज्या बानूला तू गडाची पायरी देखील चढू दिली नाहीस तिच्याच वडिलांना तू देवांसमोर अंतःपुरात घेऊन जाणार होतीस. काय म्हणायचंय तुला? हळूहळू तुला बानूच्या नात्याचा स्वीकार करायला लावणं हा हेतू मला तरी दिसतो. असं नसतं तर देवांनी अतिथी कोण आहे तुला सांगितलं असतं. हे अक्कांना कळलं कारण त्यांना तुझी काळजी आहे. म्हाळसा, सारीपाटाच्या वेळी सगळ्यांनी एक डावच नव्हता का रचला? बानू, नग जाऊस ग. उगा काही विपरीत घडाय न ग. अगं, कशा पाय भीतीस म्हणजे? हुन हुन काय होईल? अगं, तसं नव्ह. समध्यासनी कळत. लोक बोलतील का तुमचा तंटा हाय म्हणून. आता पतूर माझ्या बाजूनं तंटा नव्हता, पर आता हाय. त्या म्हाळसा ताईसनी विचारणारच आहे का माझ्या बाचा पान उतारा असा कशा पायी केला. माझा बा त्यासनी कोण वाटला? रानात राहतो,
बानूचा बा हाय म्हणून काय बी किंमत नाही त्याची. बानू तू राग आवर बरं. असा राग धरून गडावर नग जाऊस. अगं देव काय म्हणत्याल, तुझ्याकडनं काय चूक होईल असं नक वागूस. तू आज चल बरं आधी चल. म्हणजे आज मला अडवू नगस. आता जो पतूर मी त्यासनी हे विचारत नाही तो पतूर मला बरं वाटायचं नाही. अगं माझा बा माझ्या दारी आला तो काय कुणाकडे काय मागायला नवं, ते स्वतःच्या लेकीचा संसार बघायला आला होता. पण ह्या समध्यांनी त्याला गडावरून हाकलून दिला. का तर तो बानूचा बाप आहे म्हणून. पण म्हाळसा देवीने हे केलं नसल आणि दुसऱ्या कोणीतरी हे केलं असेल तर. पण आजानं तरी कुठं सांगितलं हाय का त्याला घालून पडून कोण बोलला आहे म्हणून. म्हणून म्हणतीय डोक्यात राग घेऊन गडावर जाऊ नगस. आधी कळू तर दे आजाला कोण घालून पडून बोललं म्हणून. म्हाळसा त्यांनी जर माझ्या बाचा अपमान केला नसेल तर मग कुणी केला. आणि गडावर हे समज झालं हाय हे त्यासनी ठाव नाही. आणि दुसऱ्या कुणी जर हे केलं असेल तर त्याचं मी काय करील हे मलाच ठाव नाही.